जसं पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही गणपती दर्शनासाठी निघालो होतो. त्यातले आम्ही 4-5 मानाचे गणपती केले होते. आता बाकीचे राहिलेले करावं म्हटलं. म्हणजे फिरताना तर अजिबातच त्रास नाही झाला की नाही का, म्हणजे खूप फिरलो आम्ही, भयानक फिरलो, पण असं एकदा पण वाटलं नाही की आमचे पाय दुखत आहे किंवा एकदम नाही का, असं बिलकुल इतकं छान वाटत होतं. अजून असं मला असं वाटत होतं की मी अजून फिरावं, अजून एक्सप्लोर करावं, एवढं छान वाटत होतं ना की काय सांगायचं. म्हणजे मी तुम्हाला मी नाही सांगू शकत शब्दामध्ये ही फिलिंग, ही 11 दिवसाची फिलिंग ना. मी तर मलाच वाटतं की मी घरी येताना ना मला असं वाटत होतं की मी तिथेच थांबायला हवं, मी परत परत जायला हवं. एवढं छान वातावरण होतं ना की म्हणजे असं वाटत होतं फक्त बाप्पांना बघतच राहावं, बस बाकी काहीच करू नये. सो मग असे बाकीचे सगळे केले आम्ही दर्शनं. आणि आता शेवटची बारी होती दगडूशेठला जाण्याची. दगडूशेठला असे पाय जात होते ना माझे, म्हणजे मी चालत होते ना, तर मला एवढं असं वाटत होतं की किती सुंदर ते तेज असेल. म्हणजे मी एवढी एक्सायटेड होते ना बघण्यासाठी. मग थोडीशी भूक लागली होती, मग मस्त कोल्ड कॉफी पिली ना, आम्ही थेट पोहोचलो दगडूशेठच्या गाभाऱ्यामध्ये. बापरे, गर्दा तर भयंकर होता, एवढा गर्दा होता ना दगडूशेठसाठी की लाईनीमध्ये थांबून दर्शन करणं तर आम्हाला जमलंच नाही. म्हणून आम्ही एका साईडने दर्शन घेतले. पण म्हणजे मी जेव्हा दगडूशेठकडे पाहिलं ना, तर माझ्या डोळ्यात एकदम पाणी होतं. एवढं काय बोलायचं यार, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहे. इतकं छान वाटत होतं ना. पद्मनाभ स्वामींचा त्यांनी देखावा हे केला होता, पण तो देखावा पण खूप सुंदर होता. काय बोलायचं, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. आणि हे बघा किती सुंदर ते तेज आहे. सो असा होता माझा दिवस. चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत बाय बाय.